निष्पळसकर मी आता 6वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकली. मार्गदर्शक माननीय श्री रणधीर सर, ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला, असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम त्यांना माझा मानाचा मुजरा हो, मानाचा मुजरा हो, मानाचा मुजरा. हवा वेगाने नव्हती, पण हवापेक्षाही त्यांचा वेग होता अन्य विरुद्ध लढण्याचा. हवा वेगाने नव्हती, पण हवापेक्षाही त्यांचा वेग होता अन्य विरुद्ध लढण्याचा. त्यांचा इरादा अनेक होता असा जिजाऊंचा शुभ, लाखात नव्हे तर जगात एक होता, लाखात नव्हे तर जगात एक होता. जिथे शुभभक्त उभे राहतात, जिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शुभभक्त उभे राहतात, जिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरण्याची कुणाला भीती, आदर्श आमुचे राजश्री छत्रपती, आदर्श आमुचे राजश्री छत्रपती. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एकच पर्याय, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणतात, शिवाजी महाराज फक्त नाव नाही, ही अख्ख्या तरुण पिढीसाठी ही ऊर्जा आहे. ती हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप महत्वाची आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय ताबूल पासून कंधार पर्यंत माझं दैमुर्ख देणारी मोगली सत्ता निर्माण केली. मोठमोठ्या सरदारांना म्हणजे दैमुर्खाला पाणी पाजलं, पण महाराष्ट्रात मला शिवाजी महाराजांनी राखलं. मात्र महाराष्ट्रात मला शिवाजी महाराजांनी राखलं. म्हणून म्हणतात ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला. 350 वर्ष पूर्ण होऊन गेली. महाराजांची कार्य, महाराजांचे विचार, महाराजांची प्रेरणा आजच ताजेच आहे. सह्याद्रीचे कडे कबर नाही काजळ फुटेल, डोंगर माथा नाही घाम फुटेल, आणि झाडे झुडपे शार तिलाच्या हरेल महादेव गरजेला काही भेट. अगं महाराष्ट्रातील शत्रूचा उघड धडकी मारायचा तो रयतेचा राजा, मावळ्यासह शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कोणी औऱ्यागावऱ्यानं किंवा लुंगसुंगाने लिहिला नसेल. माझ्या महाराष्ट्राचा इतिहास तलवारीच्या पात्यांवर लिहिलाय, गड किल्ल्यांवर लिहिलाय माझ्या महाराष्ट्राचा इतिहास. म्हणूनच 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक सोनेरी पहाड झाली. शिवने दिवस जिजामातेच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक शतकापासून गुलामगिरीच्या अंधारात सासपडणं पुऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरण पोहोचू लागली. शिवनेरीचा आनंद गगनात महावीराचा झाला. तेव्हापासून नव्या प्रजेची सुरुवात झाली. जिजाऊ मातेचा लेख तो दलितांचा राजा होता. जिजाऊ मातेचा लेख तो दलितांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यासोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. स्वराज्य निर्मिती काय एवढी सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र होती गुलामगिरी आणि समोर होते बलाढ्य शत्रू. त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपली प्राण फासाला लावली होती. तलवारी सगळ्याच्या हातात होती, जोर तर सगळ्याच्या मनगटात होता, व बुद्धी व वृद्ध शक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती. कोणी विचारला तर परत टाईट करून सांगा. मराठी या शब्दाचा अर्थ राजाच्या सेवेसाठी मरेपर्यंत ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 7 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे, एकटा शुभ, एकच राजे, ओनली वन, शिवराय माझे. शिवाजी या शब्दाला कधी उलट वाचले. जीवाशी हा शब्द तयार होतो. जो आयुष्यभर जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी. अरे गर्वच नाही मला तर माझा हिंदू असल्याचा. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूशी लढला होता. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला होता. पुन्हा शाहिस्ते खानाला पुरता काढला होता. मिर्झा राजाशी चातुर्याने लढला होता. पुरंदराच्या पायथ्याला मिर्झा राजाशी चातुर्याने लढला होता. आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता. असा हा युग पुरुष महाराष्ट्राच्या मातीत घडला होता. असा हा युग पुरुष शिवबा महाराष्ट्राच्या मातीत घडला होता. कोणी म्हणतं मला शिवाजी व्हायचं, कोणी म्हणतं तानाजी व्हायचं, कोणी म्हणतं संभाजी व्हायचं. त्यांनी हे वाक्य ध्यानात ठेवा. त्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. त्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. त्याला बाईतली मैत्री कळाली तो राजाचा श्याम झाला. त्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. त्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शुभा झाला. तो जिजाऊचा शुभा झाला. जाऊ सांग तुझ्या त्या बादशाला, महाराष्ट्र झुकत नाही. शिवछत्रपतींचा स्वराज्य नमत नाही. स्वराज्यातील मावळा खाली बघत नाही. तो नजरेला नजर भिडवणार आहे. रक्ताच्या कारंजा भिजणार आहे.
जाऊन सांग तुझ्या त्या औरंगजेबाला, शिवछत्रपतींचा तेवढा ख्याल करशील तर मरण वेदना तुला भोगाव्याच लागतील. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायाविरुद्ध पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. हे हिंदवी स्वराज्य आहे, याच्या आयाबायांची पूजा केली जाते. जाऊन सांग दे त्या औरंगजेबाला. पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. आनाजी पंत म्हणतात, विसरलात का सरसेनापती बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय. सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणतात, त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही. आपला बाप तिकडे रायगडावर बसलाय, त्याचं काय शिकवण त्याची. असे 10 बहादूर समोर आले तर उभे कापू, पण स्त्री समोर आली आई समजून तुझ्यासाठी कमरेत वाकू, ही माझ्या राजाची सर्वात मोठी शिकवण. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, सूर्यनारायण उगवलं नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. सूर्यनारायण उगवलं नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. जय हिंद.